प्रवाहानं थैमान घातलेला आहे आणि त्यासाठी राज्यभर आणि जिल्हाभर आमच्या नेत्यांनी, प्रांताध्यक्षांनी, राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काही भागामध्ये जिल्ह्यामध्ये दौरे केले. परंतु दौरे केल्यानंतर सुद्धा तहसीलदाराकडनं, जिल्हाधिकाऱ्याकडनं नुकसानाची पाहणी झाली. डेऱ्याची टीम आली दिल्लीवरून, त्यांनी पाहणी केली. परंतु शासनातर्फे अजूनपर्यंत कुठलीही घोषणा, साधी घोषणा सुद्धा करण्यात आली नाही. जिल्ह्याच्या माजीच्या माजी पालकमंत्र्यांनी सुद्धा एक अनपेक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली कलेक्टरसोबत. त्यासोबत सर्व जिल्ह्याचे तहसीलदार, SDO आणि स्थानिक त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. समजा ते कधी विसी होत नाही, परंतु अति उत्साहामुळे काही लोकांनी घेतली. तर त्यांनी सुद्धा मागणी केली आमच्याप्रमाणे की बा 1 लाख रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. परंतु आणि मध्यंतरी मुंबईला आम्ही सुद्धा म्हणजे आमचे नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विजय भाऊ आणि आम्ही 25 आमदार आम्ही सह्याद्रीमध्ये सह्याद्रीला माननीय मुख्यमंत्री भेट घेण्यासाठी जाणार होतो किंवा गेलो होतो. पण काही वेळेवरच मुख्यमंत्री तब्येत खराब झाली, त्यामुळे आमचं शिष्टमंडळ जरा भेटू शकलो नाही. परंतु अनेक शिष्टमंडळांनी, विशेषतः अजितदादा पवार आणि विरोधी पक्षनेते म्हणून दोघांतिघांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची आणि सचिवाची. परंतु अजूनपर्यंत कुठलीही घोषणा, साधी घोषणा सुद्धा ते करू शकले नाही किंवा केली नाही. त्यामुळे या राज्यामध्ये असणारं हे 2 लोकांचं मंत्रिमंडळ हे कितपत खरं मंत्रिमंडळ आहे किंवा कितपत त्यांना अधिकार आहे याचा विचार करता तर आपण तुम्ही चौथा स्तंभ म्हणून तुम्ही करणं आवश्यक आहे आणि लोकांसमोर ही बाजू मांडणं सुद्धा आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आमच्या 13 मे ते 15 मे या दरम्यान जे उदयपूरला आमचं अधिवेशन झालं, आमचं म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाचं, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, आणि त्या अधिवेशनामध्ये आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम करण्याचं आमच्या नेत्या, अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी ठरवलं. आणि त्यानुसार आझादीचा अमृत महोत्सव त्यासाठी आमचे युवा नेते राहुलजी गांधी 2 ऑक्टोबरपासून देशामध्ये पदयात्रा करणार आहे. पण त्या अगोदर आझादीचा अमृत महोत्सव आणि हा तिरंगा खरं पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जी स्वातंत्र्यपूर्व लढाई झाली, त्या लढाईमध्ये मग ते महात्मा गांधी असो, सरदार वल्लभभाई पटेल असो, मौलाना आझाद असो, शहीद भगतसिंग असो, अनेक असे थोर नेते जे शहीद झाले, सुभाषचंद्र बोस असो, त्यांनी हा तिरंगा घेऊनच लढाई लढली आणि तिरंगा घेऊनच ते शहीद झाले. मग त्याच तिरंग्याला देशाचा झेंडा म्हणून त्याला आपण अशोक चक्र दिला आणि तो देशाचा झेंडा झाला. परंतु काही संस्था ज्या आता सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्था आहेत, त्यांनी या ट्रायकलरच्या झेंड्याला विरोध केला. तो म्हणे की तिरंगा में ट्रायकलर काय होना चाहिए. म्हणजे 2002 पर्यंत या लोकांनी विरोध केला. अशुभ होत आहे. आणि तेच लोक म्हणते की आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा हा नारा लावला असल्यामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा काँग्रेसचे संपूर्ण कार्यकर्ते, विशेषतः राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आमच्या विजयभाऊ वडेट्टीवार नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा आम्ही बिंदू काढणार आहोत. त्याची सुरुवात त्यापासून आम्ही करणार आहोत. त्यासाठी आज आपल्याला इथं जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केला आहे. आता याच्यानंतर सन्माननीय सुभाषभाऊ आणि सर्व काँग्रेसचे उपस्थित पत्रकार मित्र, आझादीच्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव देशभर साजरा होतो आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि हा देश स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी योगदान काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचाराच्याच मंडळींनी दिलेला आहे. रक्तही सांडलं असेल, बलिदानही दिलं असेल, जेलमध्ये जावं लागलं असेल, अनेकांना अनेक वर्ष कारावास झाला असेल, फासावर चढावं लागलं असेल. काँग्रेसच्या महात्माजींच्या विचारांना प्रेरित होऊन हे जन आंदोलन झालं आणि आधी स्वतंत्र झालं. हे कोणी नाकारू शकत नाही. आणि या स्वातंत्र्याच्या नंतर मतभेद विसरून, वैचारिक मतभिन्नता टाळून
सर्वसमावेशक मंत्रिमंडळ जवाहरलाल नेहरूजींचं. त्यामध्ये थोडा विरोध होता वैचारिक, तरी श्यामाप्रसाद मुखर्जींना मंत्रिमंडळात घेण्याचं काम जवाहरलालजी केलं. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा वैचारिक मतभेद होते, परंतु जगातील सर्वात ज्ञानी माणूस त्यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्या माध्यमातून या देशाची संविधान तयार करण्याचं काम, सर्वात वस्तुस्थिती आणि इतिहास सगळं आपल्या पुढे आहे. आणि संपूर्ण त्यावेळेस देश स्वतंत्र होत असताना आत्ताचे सत्ताधारी कुठे होते हा प्रश्न अनेक पुस्तकातून मांडला गेलेला आहे. त्यावर आम्हाला अधिक भाष्य करायचे. परंतु मूलभूत प्रश्न बाजूला सारण्यासाठी नवीन काहीतरी करायचं हा नेहमीचा या केंद्रातील सरकारचं धोरण राहिलेलं आहे. आता घराघरात नोकरीची मागणी होती आहे. आता घराघरात नोकरी न देता झेंडा फडकवून तुम्हाला पोट भरता येईल असा नवा मंत्र त्यांना द्यायचा आहे. अनेकांना अजूनही हक्काचं घर मिळालेलं नाही, तर झेंडा लावणार कुठे हाही खरा प्रश्न. खरं तर पहिल्यांदा घर दिलं असतं तर स्वातंत्र्याचं महत्व आणि तिरंग्याचं महत्व त्या माणसाच्या मनात रुजलं असतं. परंतु अजूनही अनेकांना घरापासून वंचित राहावं लागतं, ही वस्तू. पण हे सगळे मूलभूत प्रश्न आहेत. त्यामध्ये महागाई आहे. आता अलीकडे जीएसटीवर लावलेला दर आहे, आपला जीएसटी लावलेला आहे अनेक जीवनावश्यक वस्तूवर. त्यामध्ये आता तुम्ही पोळी खाताय ती जीएसटी सोबतच खाताय. मीठ जर भाजी टाकत असाल तरी तो जीएसटी बरोबरच टाकत. कधी नव्हे इंग्रज होते तरी जीवनावश्यक वस्तूवर कुठलाही जुजबी कर लावलेला नव्हता. पण दुर्दैव या देशाचं की या देशामध्ये जीवनावश्यक वस्तूवर हा कर जीएसटी नावाचा लावला जाऊन सामान्य माणसाला त्याची झूल आता कशी पेटावी हा खरा प्रश्न उपस्थित आहे. अनेक विषय आहेत त्यामध्ये. या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचं आणि आम्हीच खरे देशाचे देशभक्त आहोत, राष्ट्रभक्त आहोत, बाकीचे विरोधात बोलणारे देशद्रोही आहे हा समज अधिक दृढ करण्यासाठी हा नवीन एक फंडा असं मी म्हणतो की घराघरावर तिरंगा त्या दिवशी फडकवण्याचं आव्हान केंद्रातील सरकारने केलं. आमच्या हृदयामध्ये तिरंगा आहे, कारण हृदयात तिरंगा त्यासाठीच आहे की त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या विचाराच्या लोकांनी आहुती दिली, बलिदान दिलं, त्याच्या हृदयातून ते जाऊ शकतात. पण ज्याने तो मुळातच त्यांचा संबंधच नव्हता त्याला त्या तिरंग्याचं महत्वही कळणार नाही आणि तो कळूही शकत नाही. म्हणूनच खरं तर देशाच्या 75 वर्ष स्वातंत्र्याला महोत्सव साजरा करत असताना एक आज जो भारत विखरतो आहे पुन्हा तो भारत नव्यानं जोडण्याची आवश्यकता आहे. विखरता हुआ भारत फिर से जोडणे की आवश्यकता आहे. कारण मनामनामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम, जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करून होऊ शकण्याचं काम एकच विचार हा घेऊन पुढे चालण्याचं काम सुरू झालं. म्हणून आमच्या राष्ट्रीय नेत्या माननीय सोनिया गांधी यांच्या संकल्पनेतून जयपूर येथे झालेल्या अधिवेशनानंतर प्रत्येक आता आमचे 2 ऑक्टोबर पासून राहुलजींच्या नेतृत्वामध्ये भारत जोडो आंदोलनाची यात्रा निघणार आहे. काश्मीर, कन्याकुमारी ते काश्मीर असं तो प्रवास आहे. महाराष्ट्रामध्ये तब्बल 16 दिवस राहुल गांधींचा प्रवास आहे. अनेक जिल्ह्यामध्ये त्या प्रवासादरम्यान ते लोकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यावर या सगळ्या विषयावर त्यांचा प्रकाश ते टाकणार आहेतच. परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रदेश आणि केंद्र नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार 75 किलोमीटर ही यात्रा, ज्याला भारत जोडो यात्रेचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आझादी गौरव पदयात्रा म्हणून या 75 वर्षाच्या आझादीला, 75 वर्षाच्या स्वातंत्र्याला त्याचा गौरव आम्हा सर्व भारतीयांना आहे. आणि म्हणून ती गौरव यात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 किलोमीटर कमीत कमी असावी, काढावी, तिरंगा घेऊन काढावी
आणि त्याची सुरुवात 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी, 9 ऑगस्टची क्रांती सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे. त्या क्रांती दिवसाच्या दिवशी या 9 ऑगस्टला या यात्रेची सुरुवात करून 15 ऑगस्टला त्याचा समारोप होणार आहे. यामध्ये सर्व पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य सर्वांनी याला उपस्थित राहायचं आहे. आणि ही यात्रा सुभाषभाऊंच्या मतदारसंघातून करंजी इथून ही यात्रा निघणार आहे. 11 तारखेला 9 तारखेला करंजी हे गाव सकाळी 10 वाजता यात्रेचा शुभारंभ होईल. आपल्या सर्वांनाही आम्ही आमंत्रित करतो की त्या ठिकाणी आपण उपस्थित राहू. जागोजागी सभा, LLB द्वारा स्वातंत्र्याचा इतिहास LLB मध्ये एका टाळीमध्ये आम्ही दाखवणार आहोत. एक पूर्ण चित्ररथ सोबत असेल. त्या चित्ररथातून स्वातंत्र्याच्या इतिहासातील सुवर्णपानं जे आहेत त्याचे काही अंश दाखवले जातात, ते बोलले जावे असा एक आमचा थीम आहे. आणि 9 ऑगस्ट आहे ही यात्रा. आम्ही सर्व पदाधिकारी, मी असेल, खासदार सोबत भाऊ, प्रतिभाताई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरुवात करणार आहोत. पहिला मुक्काम आमचा करंजीपासून निघाल्यानंतर मूल या गावामध्ये असणार आहे. मूलनंतर या रॅलीचं नेतृत्व आम्ही सोबतही जरी असलो तरी जबाबदारी मूलची संतोषभाऊ रावत आणि देवराजी भांडेकर आणि प्रकाश मारकवाड म्हणजे संतोषभाऊ त्यांचे प्रमुख असतात, बँकेचे अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यात रॅली गेली. आणि राजोलीच्या पुढे मूलच्या पुढे राजोली आहे. इथून पुन्हा माझा मतदारसंघ सुरू होतो. शिंदेबाई नवरगाव रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावातून रॅली फिरत ती नवरगावला जाईल. नवरगावच्या पुढे अविनाश वारजूतकर त्या रॅलीचं नेतृत्व करतील. पहिला नेतृत्व सर्व आम्ही करू मूलपर्यंत. मूलपर्यंत संतोष रावतजी शिंदेबाईपर्यंत नेतृत्व करतील, आपल्या राजुलीपर्यंत. राजुलीपासून पुन्हा मी त्याचं नेतृत्व करेल. नंतर अविनाश वारजूतकर नेतृत्व करतील. त्यानंतर ती यात्रा शेगावला पोहोचेल प्रतिभा रानोलकर यांच्या मतदारसंघात. त्यावेळेस त्याचं नेतृत्व प्रतिभा रानोलकर करतील आणि खासदार बाळूभाऊ दानोलकर करतील. भद्रावती मार्गे ही रॅली चंद्रपूरला येते आहे. खरं तर रॅलीचा प्रवास हा जवळपास 180 किलोमीटरचा पडतो, परंतु पदयात्रा ही 75 किलोमीटरची असते. म्हणजे प्रत्येक गावामध्ये पदयात्रा, शहरातून पदयात्रा. तर हा प्रवास आणि बाकीच्या ठिकाणी रॅलीचा प्रवास हा जिथे गाव नाही तिथे तो प्रवास मात्र गाडीतून करायचा. आणि जिथे गाव आहे त्या गावातून पूर्णतः जे शिंदेवाई शहर असेल, मूल शहर असेल, मूल शहरातील पूर्ण मुख्य रस्त्याने चौकात या रॅलीचा स्वागत स्थानिकांनी, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेने रस्त्यामध्ये करावं. काही रथावरूनच जनतेला या गौरव यात्रेची माहिती आणि संबोधन, भाषण रथावरूनच आम्ही करणार आहोत. असा हा 180 किलोमीटरचा प्रवास करून 15 ऑगस्टला आमचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी
यांनी त्या रॅलीच्या, कारण शहरामधून प्रत्येक प्रभागातून चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामोद तिवारीजी हे रथयात्रा काढणार आहे आणि त्या रथयात्रेचा आणि ग्रामीणमधून फिरून आलेल्या रथयात्रेचा समारोप हा 15 ऑगस्टला 1 वाजता गांधी चौकामध्ये होईल आणि त्या पूर्ण याची जबाबदारी रामोजी तिवारी यांच्याकडे दिलेली आहे तिथल्या समारोप कार्यक्रमाची. एकूण ही यात्रा साधारणतः 110 गावामधून भ्रमण करत जाईल. रस्त्यातील बाजूतील आणि 110 गावामध्ये स्वागत करावं असं आव्हान आम्ही आणि त्याची मला ती व्हिडिओ आपले ऑडिओ जी आहे ती ऑडिओ क्लिप किंवा त्याच्या ऑडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जे LED रथ आहे त्यामध्ये सर्व स्वातंत्र्याची माहिती एक अर्धा तासाची माहिती लोकांच्या पुढे दाखवू. काही वक्त्यांचे 10 मिनिटासाठी आणि ती यात्रा पुढे सरकत जाईल. यामधल्या एकूण ही 6 दिवस 9 ते 14ला 15ला समारोप आहे. 6 दिवसामध्ये आम्ही सगळे बरेच लोक, मी तर साधारणतः 3 दिवस या यात्रेमध्ये आहे. जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी सर्वच आहे. सुभाषभाऊ 1 दिवस यात्रेमध्ये आहे आणि समारोपाला आम्ही सर्व यात्रेमध्ये सहभागी होत आहोत. ही माहिती आपल्याकडे आझादी गौरव पदयात्रा, गौरव यात्रा असं ह्या रॅलीचं नाव आहे. पावसाचे दिवस नक्कीच आहेत, परंतु 75 वर्ष या देशात लोकशाही जी टिकली नांदली, हा देश 75 वर्षात सुईपासून अणुबॉम्ब बनवण्यापर्यंतची प्रगती केली. त्यामध्ये अनेकांनी फार मोठं योगदान दिलं. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जगातील अनेक देशाबरोबर या देशाने बरोबरी साधली. त्यामध्ये अनेक पंतप्रधानांनी आपलं योगदान दिलं. ज्याने देश उभं करण्यासाठी योगदान दिलं. त्या सर्वांच्या वर छोटी 5 मिनिटाची 7 मिनिटाची माहिती देणारी व्हिडिओ आम्ही सगळ्यांच्याकडे करणार आहोत. मला त्याचा विषय एवढाच आहे की पाऊस सुभाषभाऊ म्हटल्याप्रमाणे भरपूर झाला. अजूनही 5 दिवसाचा अतिवृष्टीचा अंदाज आहे. मदत अजूनही मिळाली नाही. खरीप पीक पूर्णतः धोक्यात आलेला आहे. दुसरा खरीपाचा डबल पेरणी करूनही असलेला हंगाम कुठेही साधू शकत नाही अशा प्रकारची शेतकऱ्यांची स्थिती आहे. आणि मी जे ऐकलं आहे ते सांगतोय, 6,800 रुपये प्रमाणेच, म्हणजेच HDRFचे जे निकष आहेत त्या निकषा एवढेच मदत देण्याची चर्चा फक्त सुरू आहे. अजून घोषणा झालेली नाही, GR काढला गेलेला नाही. आपल्या जिल्ह्यातून सर्व माहिती मागवली गेली. कलेक्टरनी सर्वेक्षण करून सर्व माहिती दिली, जिल्ह्यातून दिली, पण अजूनही मदतीचा पत्ता नाही. पुढचा 8-10 दिवसांनी जर उघाडाला मदत मिळाली तर कुठून तरी काहीतरी बियाणे गोळा करून जे काही अर्ली व्हेरायटीज आहेत, 70 दिवसामध्ये येणारं पीक आहे, 75 दिवसामध्ये येणारं पीक आहे, ते बियाणं शेतकरी घेऊ शकला असता. पीक कर्ज उचललं होतं ते सर्व त्याचं त्यामध्ये खर्च झालेला आहे. कर्ज तर बोकांड्यावर बसलंच आहे, परंतु कुठलंही पीक मात्र हाती येईल अशी शक्यता नाही. आपला जिल्हा हा पूर्णतः खरीपावर अवलंबून आहे. रबीचा हंगाम आपल्या जिल्ह्यात फार कमी होता.
गरीबाचा हंगाम जाणं म्हणजे शेतकऱ्याचं कबरडं होणं आहे आणि पुढचं त्याचं वर्ष 1.5 वर्ष त्याला उभं राहताना अडचणी येणार आहे. म्हणून शासनाने निकषाच्या पलीकडे जाऊन अनेकांनी मागणी केली, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मागणी केली. आताच्या अर्धसत्ताधाऱ्यांनी, पूर्ण सत्ताधाऱ्यांनी नाही, परंतु पूर्ण सत्ता चालायची त्यांना माहिती, त्यांनी सुद्धा ती मागणी केली. तर त्या मागणीचा विचार करून किमान हेक्टरी 1 लाख सांगतात सत्ताधारी लोक, कोणी 50,000 सांगतात. तर शेतकऱ्यांच्या एकूण नुकसान झालं ते कोणीच देऊ शकत नाही. पण जे काही द्यायचं आहे ते निकषाच्या पलीकडे जाऊन SDRFच्या 6,800 हेक्टरी काही होणार नाही आणि म्हणून त्या निकषाच्या पलीकडे जाऊन शासनाने मदत करावी. आता सुभाषबाबूंनी मागणी केली, ती मागणी सुद्धा आमची आहे. परंतु आजच्या बैठकीचा फोकस हा मुद्दा की 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं निघणाऱ्या या रॅलीचा आहे, यात्रेचा आहे आणि आपण या कार्याला आपण आपल्या सगळ्या लोकप्रिय दैनिकामध्ये प्रकाशित करून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करायला आपल्या सगळ्यांना आम्ही बोलवलं. स्वातंत्र्य व्हायच्या आधी सर्वप्रथम स्वातंत्र्य झाल्याची जिल्ह्यात असं असताना ही यात्रा ही सुरुवात आणि समारोप चिमूरचा उल्लेख चिमूरला यात्रा पोहोचते. चिमूरवरूनच नवरगाव, चांदूर, कळसंगी आणि शेगाव, बरोबर अशी ती यात्रा आहे. खरं म्हणजे कळंजी हे गाव मी नाही निवडलं, हे सुभाषबाबूंनी निवडलं. सुरुवात ग्रामीण मधून व्हावी, खेड्यातून व्हावी. त्याच्या जिल्ह्यात त्याच्या तालुक्यात करणारच आहे. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ते आपापल्या घरावरून तिरंगा फडकवणार आहेत. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आपापल्या घरावर तिरंगा फडकवणार आहेत. फडकवणार नाही, फडको ज्याला ज्याच्या मनात तिरंगा आहे त्याला फडकवण्याची गरज नाही. ज्याच्या हृदयात तिरंगा आहे, ज्याच्या विचारातच तिरंगा आहे त्याला दाखवण्याची गरज वाटत नाही. पण ज्यांना आम्हाला वाटतं की आमच्या हृदयात आहे तरी पण आम्ही फडकवू. असं नाही की कोणी आदेश दिला म्हणून फडकवत आहे असं मी कोणाला बंधनकारक आम्ही करू शकत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरावर झेंडा फडकवावा असं आमचं, त्याला जे वाटतं ते त्यांनी करा. कारण असं आहे की काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा काही प्रमाणात थाळी वाजवली होती आणि दिवेल काय झालं थाळी वाजवली, खाली वाजवली. काँग्रेसच्या पण कार्यकर्त्यांनी वाजवले होते, पण कोरोना गेला नाही, तो पुन्हा वाढला. त्यामुळे तो वेगळा विषय आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आता तिरंगा लावा म्हणजे पहिल्यांदा आम्ही तिरंगा लावायच्या प्रमाणे ज्याच्यावर घर आहे तो तिरंगा लावेल, पण ज्याला घरच नाही त्याने तिरंगा कुठे लावा. याचंही उत्तर सत्ताधाऱ्याकडून मिळण्याच्या पेक्षा संजीव भाऊ सामने जवाब देते हैं जिसकी इच्छा है वो लगाए. हम किसी को रोक नहीं सकते, मत लगाओ, स्वातंत्र्याचा झेंडा लावू नका असं म्हणू शकत. ज्याला इच्छा आहे त्यांनी लावावी. तुम्ही भाऊ चिमूरचे आमदार होते आणि सध्या भाजपची जी मातृसंस्था आहे त्यांनी चिमूरचे जे शहीद आहेत ते RSSशी संबंधित होते आणि स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाले असा दावा केला. तुमचं मत काय? तुकडोजी महाराजच RSSचे होते असं त्याचा असतो. ज्या राष्ट्रसंतांनी जात धर्माच्या पंथाच्या पलीकडे या विचार मांडले, भजन गायली, मानवतेचे पुजारी म्हणून माणसाला देव मानणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
महाराजांची श्रद्धा देवापेक्षा माणसाच्या सेवेवर होती. त्यामुळे मातृसंघाचा RSSचा त्या संदर्भात विषय. मुळात मी तिकडे चिमूरला आमदार होतो, मला इतिहास माहिती आहे की क्रांती कशी झाली ही इतिहास माहिती आहे. त्यावेळेस मला वाटतं की चिमूरमध्ये ज्या लोकांनी कोणीतरी म्हणाले की 16 वर्षाचा बालक आपला बालाजी रायपूरकर, तो मी वाचलं पेपरमध्ये, तुमच्यात मला वाटतं कुठेतरी पेपरमध्ये RSSचा आवाज केला की ते RSSचा देशाच्या स्वातंत्र्यालाच विरोध होता. हा इतिहास आहे. कोण मी काही नाकारतोय असं नाही. त्यावेळेस त्यांची भावना भूमिका वेगळा होती. ते हिंदू राष्ट्र संकल्पना त्यावेळेस RSS त्यावेळेची होती आणि त्यावेळेस त्यांना वाटत होतं की देश स्वातंत्र्य झाला तर आमचं प्राबल्य काही विशिष्ट लोकांचं कमी होईल आणि तो देश आमच्या हातात राहणार ही त्यावेळेस त्यांची धारणा. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी विरोध केला. अशा स्थितीमध्ये चिमूरची क्रांती ही काँग्रेसच्या विचारांनी झाली असं मी म्हणत. काँग्रेसचा विचार होता त्यावेळेस, काँग्रेसशिवाय दुसरा पक्षच अस्तित्वात होता, पण ही क्रांती खऱ्या अर्थानं झाली. राष्ट्रसंत अनेक संत झाले पण एकच संत होऊन गेले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी, देशभक्तीच्या. तुम्हाला माहित असेल की भारत पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर चीनच्या सीमेवर जाऊन या संतांनी सैनिकांना आव्हान देऊन त्यांना स्फूर्ती दिली. हे असे कोणी संत कधी देशाच्या सीमेवर जाऊन सैनिकांना बळ देण्याचं, शक्ती देण्याचं आणि स्फूर्ती देण्याचं काम करत नाही. हे काम मात्र असत. ही जी क्रांती झाली चिमूरची ती कोणत्याही त्याच्यामुळे झाली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उत्स्फूर्त आणि जोजवल अशा क्रांतीच्या विचारामुळे ती क्रांती झाली. हा इतिहास आहे. आणि तो सुद्धा त्यावेळेस सुभाषचंद्र बोसनी चिमूर स्वातंत्र्य झाल्यानंतर बर्लिन रेडिओवरून या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली, त्या शहराच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. आणि यानंतरच पंडित जवाहरलाल नेहरूजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भेट झाली. बोलवून घेऊन चर्चा केली. त्यावेळेस मला नाही वाटत की RSSच्या बरोबर या क्रांतीतून चर्चा झाली. मला तरी वाचण्यात कदाचित इतरांना काय असेल तर मला माहिती. येस, थँक्यू. नमस्कार. आज होत आहे म्हणजे उद्या आहे का? उद्या 3 वाजता की 11 वाजता? उद्या 11 वाजता जाहीर झाला. नाव आहे